नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात विविध जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या 2 महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी आणि पूर आला होता, यामुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं, या नुकसान भरपाईच्या अनुषंगाने नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण बघू शकता, ऑगस्ट 2025 व सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतपिकाचे नुकसान भरपाई करता नुकसान भरपाईसाठी जवळपास रुपये 480,50,37,000 रुपये इतका निधी हा शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण बघू शकता कोणकोणत्या विभागाचा समावेश आहे, आपण या ठिकाणी या शासन निर्णयाच्या माध्यमातून बघू शकता। मित्रांनो, अमरावती विभागामध्ये अकोला जिल्ह्यासाठी ऑगस्ट 2025 या महिन्याकरता जवळपास 1,20,466 शेतकरी या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र केलेले आहे। त्यानंतर अमरावतीमधीलच बुलढाणा जिल्ह्यातील सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या अनुषंगाने जवळपास 4,04,908 शेतकरी या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत। तसेच आपण वाशिम जिल्ह्यातील सप्टेंबर 2025 या महिन्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी बघू शकतात 4,40,545 शेतकरी जवळपास या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे। या ठिकाणी खाली तुम्ही बघू शकता, छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यातील जवळपास जालना जिल्ह्यातील 1,827 शेतकरी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातील जवळपास 1,05,120 शेतकरी या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना आणि हिंगोली व अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान आहे। याचं जे काही नुकसान भरपाई अनुदान शेतकऱ्यांनी मिळवण्यासाठी आपल्याला तुमच्या तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या बघाव्या, आपलं नाव त्यामध्ये समाविष्ट आहे की नाही हे चेक करावं आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये जर तुमचं नाव असेल तर सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अतिवृष्टी नुकसान भरपाईची। त्यानंतर 1-2 महिन्यामध्ये किंवा केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असते। शेतकरी मित्रांनो, उपयुक्त अपडेट्स आपण या ठिकाणी येत असतो, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा लवकर भेटूया एका नवीन अपडेट्ससह, तोपर्यंत धन्यवाद।